सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा हमास विरुद्ध असे एक युद्ध सुरू आहे. तुम्ही दररोज बातम्या वाचत असाल. दररोज आपल्याला कुतूहल लागलेलं आहे. कोण कुणावरती बॉम्ब हल्ला केला, कोण कुणावरती कुणाची किती माणसं मारली गेली, सैन्य काय आहे, जागतिक राजकारण कसं चाललेलं आहे, हा विचार आपण करतो. पण यासोबत आणखीन एक गोष्ट घडते. इस्रायलने अशी धमकी दिली होती गाझा पट्टीमध्ये, की जे उत्तरेकडे असणारी लोकं आहेत किंवा उत्तरेकडे राहणारी जी लोकं आहेत, त्या लोकांनी काय करायचंय तर दक्षिणेकडे स्थलांतर करायचंय. का? तर आम्ही तिथं बॉम्ब वर्षाव करणार आहोत. निष्पाप तुम्ही तुमचा जीव गमावू नका, असा त्यामागे उद्देश होता. पण इथं काय घडलं हो? तर इथं घडलं ते म्हणजे स्थलांतर. आता हे स्थलांतर वेगवेगळ्या कारणाने होतं. आता इथं जे काही स्थलांतर तुम्हाला झालेलं दिसलं, ते स्थलांतर होतं एका युद्धाच्या भीतीने, जीवाच्या भीतीने, आपला जीव वाचवायचा आहे या भीतीने ह्या लोकांनी काय केलं, उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करायला सुरुवात केली. ही झाली चालू घडामोडीमध्ये असणारी ही बातमी. आता आपल्याला आपला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला लक्षात येईल स्थलांतर हा एक टॉपिक आहे लोकसंख्येच्या अंतर्गत असणारा, जो की आपल्याला मुख्य परीक्षेला आहे. याचा फायदा आपल्याला गट क आणि गट ब या दोन्ही परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी होईलच. त्याचबरोबरीने आपल्याला याचा फायदा होणार आहे तो म्हणजे राज्यसेवेसाठी देखील. चला तर मग सुरुवात करूया या स्थलांतर या आपल्या टॉपिकला. आता स्थलांतर हे वेगवेगळ्या कारणाने होत असतं. स्थलांतराची खूप काही कारणं देता येतील. आता थोडंसं इतिहासात मागं वळून पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येईल भारतामध्ये असे दोन मोठे स्थलांतर घडून आले. एक सर्वात मोठं पहिलं स्थलांतर घडून आलं ते म्हणजे 1947ला. 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन देश वेगळे झाले, म्हणजेच काय, फाळणी झाली. आणि या फाळणीमधून जे स्थलांतर घडलं ते भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. त्याबरोबर आपल्याला काही जखमा मिळाल्या, त्या आणखीन भळबळतात. आणखीनही फाळणीचं नाव काढलं की लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, लोकांची मनं दुखावली जातात. बऱ्याच कडू गोड अशा त्यामध्ये आठवणी आहेत. ओके. त्यावर आधारित असणारा गदर पण तुम्ही पाहिला असेल बघा, सकीना वगैरे, तारा सिंग ते. ओके. तर तो तो एक मोठा भाग होता. त्यानंतर दुसरं मोठं स्थलांतर घडलं ते म्हणजे कोरोनामध्ये. ज्यावेळी कोरोना आला आणि कोरोनाच्या या महामारीमुळे काय केलं तर लॉकडाऊन केलं. भारत देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यावेळी जे काही स्थलांतरित हे मजूर आहेत, जे इतर राज्यामध्ये जाऊन आपल्या पोटाची खळगी भरतात, अशा लोकांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा आघात बसला. एकतर मोलमजुरी बंद झाली, मग आता तिथं राहून करायचं तरी काय आणि खायचं काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबरीने सरकारने वाहनं सर्व बंद केली. जेवढ्या काही वाहतुकीच्या सेवा असतील, रेल्वे असेल, एस-टी असेल, बस असेल, जे काही वाहतूक करणारी साधनं असतील ते सर्व बंद झाली. मग या लोकांनी पायी स्थलांतर केलं. कन्याकुमारीपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत 2000 किलोमीटरचा प्रवास या लोकांनी, आपली लहान मुलं त्यानंतर वयोवृद्ध व्यक्ती, तरुण मुलं या सर्वांनी ते पायपीट करून हा प्रवास पूर्ण केला. ते भारताच्या इतिहासातील दुसरं असं मोठं स्थलांतर मानलं जातं. काही लोकांनी तर याला असं देखील म्हणलेलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं स्थलांतर घडलं ते म्हणजे भारतात, आणि ते देखील कोरोना महामारीमध्ये. आता त्या वादातीत मुद्द्याकडे आपल्याला जायचं नाहीये, कारण तुम्हाला माहितीच आहे सध्या त्या गोष्टीवरून बोलायचं म्हणलं की खूप अवघड अशी परिस्थिती होते. पण स्थलांतरासाठी जशी महामारी कारणीभूत होती, जशी फाळणी कारणीभूत होती, जशी इस्रायलमध्ये असणारी आणि हमासमध्ये असणारी युद्धामुळे या लोकांवरती आलेली जी काही युद्धाची भीती आहे याच्यामुळे जे हे स्थलांतर झालं, ही गोष्ट त्याला कारणीभूत होती. मग अशाच काही कारणं हे असतातच स्थलांतराला, त्याशिवाय स्थलांतर हे होतच नाही. तुम्हाला जर सर्व गोष्टी तुम्ही राहताय त्या ठिकाणी मिळत असतील तर तुम्ही का येणार आहे बाहेर? तुम्ही आता बरीच मुलं शिक्षणानिमित्त आपलं घर दार, आपलं शहर, आपला जिल्हा सोडून पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा बाहेर खूप पैसा असेल, खूप चांगलं हे असेल तर बाहेर देशामध्ये जातात. स्थलांतर केलंच आपण. पण कशासाठी केलं स्थलांतर? तर शिक्षणाच्या निमित्त होतं. विवाह घडून आला, मुलगी आपलं माहेर, आपल्या घरचं, आई वडिलांचं घर सोडून सासरी निघून जाते, आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. ते देखील एक स्थलांतरच आहे. शिक्षणामुळे झालं, विवाहामुळे झालं. रोजगार, परत तोच प्रश्न येतो, रोजगार. रोजगारासाठी देखील ग्रामीण भागातून बरीच लोक शहरी भागामध्ये स्थलांतरित होतात. मग यामध्ये परत आपण अशी वर्गवारी करू शकतो. शिक्षण आहे, शिक्षित लोकांचं होणारं स्थलांतर, त्यानंतर अशिक्षित लोकांचं होणारं स्थलांतर.
अशा विविध मुद्द्यानुसार आपण याला पाहू शकतो. विविध याला पैलू आहेत, त्या पैलूच्या माध्यमातून आपण याला पाहू शकतो. मग अशाच पैलूंचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. जसं इथं काही वस्तुनिष्ठ माहिती आहे, तशाच पद्धतीने इथं काही आकडेवारी देखील आहे आपल्याला, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायची आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्थलांतर या टॉपिकला. आता स्थलांतरामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत ते म्हणजे याची व्याख्या. व्याख्याचा विचार केला तर इथं सर्व काही आपलं क्लिअर होतं. अशा 3 महत्त्वाच्या व्याख्या घेऊन आलो मी इथं, ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे तिन्ही व्याख्या आपण समजून घेऊया, जेणेकरून आपण परत कधीच नाही विसरणार. पहिली व्याख्या काय सांगते, एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या स्वतःच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास काय म्हटलं जातं, तर स्थलांतर असं म्हणलं जातं. तुम्ही स्वतः वैयक्तिक असाल किंवा तुमची फॅमिली असेल, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती जाऊन राहिलात की ते स्थलांतर म्हणून गृहीत धरलं जातं. हे या वाक्यातून क्लिअर होतं. दुसरी व्याख्या काय सांगते, एका भौगोलिक व राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात अल्प किंवा दीर्घ काळ वास्तव्यासाठी जाण्यास स्थलांतर असे म्हणतात. आता हे काय सांगतो, जसं की आता तुम्ही काही काळासाठी गेलात एखाद्या ठिकाणी, समजा दुष्काळ पडला एखाद्या ठिकाणी, दुष्काळ पडल्यानंतर आपण काय करतो, खायला नाही, प्यायला पाणी नाही आहे, काही नाही आहे, मग आपण काय करतो, तात्पुरतं स्थलांतर. जोपर्यंत पुढचा मान्सून येत नाही, पाऊस होत नाही, तोपर्यंत आपण ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, ज्या गावामध्ये काही खाण्यापिण्याच्या म्हणजे गरजेपुरते आपल्या वस्तू मिळतील, मिळू शकेल, अन्न मिळेल, हे मिळेल, अशा ठिकाणी काय करतो आपण, स्थलांतर करतो. ओके. मग आता परत देशादेशामध्ये देखील स्थलांतर होतं. तुम्ही सध्या बातम्या ऐकताय बघा, इस्रायलमधून, सिरियामधून, इतर देशामधून कुठं अनेक ठिकाणी स्थलांतर होत. मग हे देखील काय आहे, एखादी भौगोलिक परिस्थिती म्हणजे भौगोलिक भाग सोडून किंवा राजकीय भाग सोडून आपण इतर राजकीय भागामध्ये जातो. मग त्याही लोकांचं असंच असेल ना, की सिरियामध्ये जे काही गृहयुद्ध सुरू आहे, हे कधीतरी शांत होईल आणि परत मग आपण आपल्या देशामध्ये येऊ. पण त्यांनी काही काळासाठी ते घर सोडलेलं आहे, म्हणजे याचाच अर्थ काय होतो, तर त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. हे या व्याख्यातून क्लिअर होतं. तिसरी व्याख्या काय सांगते, तर विशिष्ट कालावधीत एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कारणासाठी, आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय कारणासाठी असेल, दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात जाऊन आपण वास्तव्य करणे म्हणजे स्थलांतर होय. आता आर्थिक कारण, रोजगार नाहीये, समजा काही कंपन्या होत्या त्या काही कारणास्तव बंद पडल्या, मग रोजगार मिळवण्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि तिथं जाऊन आपण रोजगार मिळवला. पण काही काळानंतर ह्या कंपन्या सुरू झाल्या, परत आपण इथं आलो, म्हणजेच काय, स्थलांतर झालेलं आहे. सामाजिक कारण असेल, काहीतरी सामाजिक, आता बरेच वाद सुरू असतात, काही सामाजिक कारणामुळे झालं स्थलांतर, परत ही परिस्थिती निवळली, परत पहिल्यासारखे दिवस आले, परत रिटर्न येतील. मग त्यानंतर राजकीय झालं, राजकीय काहीतरी गृहयुद्ध सुरू झालं, जसं आता सांगितलं सिरियाचं, इराकचं उदाहरण सांगितलं, अशाच पद्धतीने हे स्थलांतर होत असतं. तिन्ही व्याख्यातून एकच गोष्ट लक्षात येते, तुम्ही कायमस्वरूपी जा, तात्पुरत्या वेळेसाठी जा, पण तुमचं स्थलांतर झालेलं आहे. एक ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात, याचा अर्थ काय होतो, तर तुमचं स्थलांतर झालेलं आहे. हेच इथं क्लिअर होतं. ओके, पुढे जाऊया. आता स्थलांतराची काही वैशिष्ट्ये आहेत, हे खरं महत्वाचे आहेत, कारण यावरती देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. त्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्ये काय असतात स्थलांतराची, ती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अविकसित भागाकडून विकसित भागाकडे जसे स्थलांतर होते, तसेच विकसित भागाकडून अविकसित भागाकडे पण स्थलांतरित होत असते. तुम्हाला इथे दिसतं बघा, हा एक अविकसित भाग आहे, इथं हा विकसित भाग आहे, मग इथून लोकांचं स्थलांतर हे इथं झालेलं आहे. पण असंही होतं की या भागातून या भागामध्ये स्थलांतर होतं, म्हणजे विकसित कडून अविकसित कडे होतं. काही वेळा असं होतं बघा, जी शहरामध्ये राहणारे खूप श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक असतात, त्यांना ना या शहराच्या वातावरणाचा असा किळस येतो, नको वाटतं. अरे तेच उठले की दररोजची गर्दी, ते हवा प्रदूषण, तेच गाड्यांचे आवाज, तीच गर्दी, तेच छोटे छोटे घरं, मग त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, जाऊया गावाकडे, तिथं जाऊन मस्त आपलं स्वतःचं शेती घेऊया, फार्म हाऊस बांधूया, तिथंच राहूया, काही गरज पडली की मग आपण शहरामध्ये येऊया, ते आपलं काम करूया आणि परत आपल्या घरी निघून जाऊया. मग असंही होतं, म्हणजे अविकसित कडून विकसित कडे आणि विकसित कडून परत अविकसित कडे, अशा पद्धतीने दोन्ही बाजूने काय होतं, स्थलांतर होत असताना दिसतं. पण एक लक्षात घ्या, इथं विकसित भागाकडून अविकसित भागाकडे होणारं स्थलांतराचं प्रमाण हे कमी आहे.
पण त्याच ठिकाणी काय होतं की अविकसित कडून विकसित भागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा काय पाहूया किंवा पुढचं वैशिष्ट्य म्हणूया आपण. एखादा भाग जसा विकसित होऊ लागतो तसे त्या भागाकडे सभोवतालच्या प्रदेशातून स्थलांतर होऊ लागते व त्या प्रदेशातील पोकळी दुर्गम भागातील लोक स्थलांतर करून भरून काढतात. आता पोकळी जे भरून काढतात, स्थलांतर तर होतच आहे, जसा विकसित होऊ लागतो तसं स्थलांतर व्हायला लागतं. आता याच्यासाठी आपण उदाहरणं घेऊ शकतो. पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल. हा जो काही एक स्वर्णिम त्रिकोण झाला ना, यामध्ये परत नाशिक पण जोडलं जातं. मग त्यानंतर औरंगाबाद आहे. मग परत छोटी छोटी अशी मोठी काही शहरं आहेत की ज्या ठिकाणी उद्योगधंदे, व्यवसाय, रोजगाराच्या संधी निर्माण व्हायला लागल्या की काय होतं, आजूबाजूची जी लोक असतात ते रोजगारानिमित्त परत नवीन संधी उपलब्ध होतात, काहीतरी आपल्याला पण अर्थार्जन होईल या उद्देशाने काय होतात, या शहरामध्ये येऊन राहायला लागतात. मग आता हे विकसित भागामध्ये काय होतं, जे किंवा उद्योगधंदे असणाऱ्या भागामध्ये काय होतं, सगळे श्रीमंत लोक आहेत. मग इथं एक पोकळी निर्माण झालेली असते. ती पोकळी म्हणजे काय, इथं घरकामासाठी माणसं हवी असतात, ड्रायव्हर माणसं हवी असतात, साफसफाईसाठी कर्मचारी हवे असतात, परत माळी कामासाठी माणसं हवी असतात. अशी छोटी छोटी जी कामं आहेत. मग ही कामं करणार कोण, तर मग हे आपल्या ग्रामीण भागामधून जाणारी लोक किंवा छोट्या शहरात तालुक्याच्या ठिकाणावरून जाणारी लोक ही काय करतात, तर ही इथं असणारी पोकळी जी निर्माण झालेली पोकळी आहे ती भरून काढतात. म्हणजे त्यांचाही इथं काय आहे, रोल असतो एक काहीतरी. असं नाही ना होत एखादा गर्भश्रीमंत घरातला व्यक्ती, चला मी तुमच्या गाडीवर ड्रायव्हर राहतो, असं होतं का? नाही होत. ड्रायव्हर राहणारा व्यक्ती हा एखाद्या ग्रामीण भागातून किंवा कमी उत्पन्न गटातील असा व्यक्ती जो इतर भागातून आलेला आहे, तोच असा व्यक्ती काम करतो ना. नाही इथले लोक काम करतील, बरोबर. मग जी पोकळी निर्माण होते, असे जी काही मनुष्यबळ हवं असतं, ते मनुष्यबळाची पोकळी निर्माण झालेली जी आहे ती भरून काढण्याचं काम हे स्थलांतरित लोक करत असतात. मग या ठिकाणी परत आपण दोन वर्गवाऱ्या करू शकतो. एक असते म्हणजे शिक्षित वर्गवारी, दुसरी असते ती म्हणजे अशिक्षित वर्गवारी. याच्यामध्ये परत आणखीन असं म्हणलं जातं, जे शिक्षित आहेत ते स्किल्ड वर्कर असतात. म्हणजे काय, ते तंत्रकुशल असतात, त्यांच्याकडे काहीतरी एक कला असते. पण जे अशिक्षित असतात ते कसे असतात, अकुशल असतात. मग ते कुठल्याही कामामध्ये फिट व्हायचा प्रयत्न, भिकारी काम करतील, बांधकामावरती मजूर म्हणून जातील, घरामध्ये भांडी करायला जातील, असे कुठल्याही कामामध्ये जातात. मग ते वेगवेगळे वर्गवारे आहेत, ते पुढे आपल्याला पाहायचंच आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे, तर पुढे स्थलांतर मूळ ठिकाणापासून जसं जसे अंतर वाढत जाते तसं तसं काय होतं, स्थलांतराचं प्रमाण हे कमी होत जातं. काय होतं, कमी होतं. कधी कमी होतं, ज्यावेळी हे अंतर काय होतं, वाढत जातं, त्यावेळी ते काय होतं, स्थलांतराचं प्रमाण कमी होतं. का बरं असं होत असेल? आता आपण साहजिकपणे एक विचार करूया. ज्यावेळी आपण एखाद्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहतोय, खेडेगावामध्ये राहतोय, तिथून आपण काय करतो, मला रोजगारानिमित्त, अरे मला काय करायचंय, या 20 किलोमीटरवरती असणारं जे शहर आहे मी तिथं जाऊ शकतो, तिथं जाणार आहे. तिथे गेल्यानंतर परत तुम्हाला काय वाटतं, अरे नाही, याच्यापेक्षा रोजगार मला पुढच्या शहरामध्ये जे 100 किलोमीटर अंतरावरती तिथं चांगला मिळतो, मी तिथं जाईन आणि आणखीन पैसे कमी होईल. पण त्याच्यानंतर आता अंतर वाढलं, त्याच्यापेक्षा मोठं शहर पुढे आहे जे 200-300 किलोमीटर अंतरावरती आहे. मग मात्र काय होतं, तर मग विचार करतो आपण, नाही रे, माझ्या गावापासून हे एवढं अंतर आहे ना, हे मला ठीक आहे, म्हणजे काही इमर्जन्सी आली किंवा काही अडचण आली तर मी पटकन माझ्या घरी जाऊ शकतो. पण मी एवढ्या लांब जर गेलो तर मग मी नाही जाऊ शकणार ना. मग अशी 100 लोक आहेत, मग 100 लोक काय करतील, 100 पैकी 20 लोक 20 किलोमीटर अंतरापर्यंतच म्हणतील, बास मी इथपर्यंत जाऊ शकतो, मला माझं घर मला अपडाऊन करता येईल. मग परत 80 लोक जे आहेत ते 100 किलोमीटरच्या शहरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. तिथून पुढे काय होईल, तिथं काही 40 लोक थांबतील आणि पुढे जे उरलेले 40 आहेत ते काय करतील, 300 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या शहरापर्यंत जातील. मग हे अंतर जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय होईल, ही स्थलांतर करणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही कमी 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 होत जाईल. मग हे काय होतं, जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं हे कमी कमी होत जातं. हे वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा. हे जे मुद्दे आहेत ना, ह्या संकल्पना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. नेहमी आयोग आकडेवारीवरती प्रश्न विचारेल असं नाहीये. ओके. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य काय आहे, जसं जसं अंतर वाढत जातं तसं तसं स्थलांतरित स्त्रियापेक्षा पुरुषाचे प्रमाण काय होतं, वाढत जातं. कुणाचं, पुरुषाचं प्रमाण वाढतं, स्त्रियांचं प्रमाण कमी होतं. का कमी होतं, सिक्युरिटी, भीती. कुठलेही आई वडील किंवा कुठलेही सासू सासरे कुणीही असेल किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये असणारी महिला, जास्तीत जास्त काय असतं त्यांचं, की हा एवढ्या अंतरापर्यंत जा, तिथून परत तू येऊ शकते घरी, अशाच ठिकाणी तू काम करू शकते.
थोडेसे आणखी फ्रीडम असणारे किंवा हे असणारे लोक काय करतील, नाही आपण ह्याच्या पुढे जा, किंवा फॅमिली सोबत काही महिला स्थलांतरित होतात. मग त्यांचाही हा विचार असतो की नाही बाबा, आपलं जे मूळ घर आहे, मूळ गाव आहे, त्याच्यापासून आपल्याला जास्त अंतरावरती जायचं नाहीये. मग इथपर्यंतच काय असतं, महिलांची सोबत असते. मग त्यापुढे जर आणखीन अधिक अंतरावरती स्थलांतरित करण्याची वेळ आलीच, तर मग त्या ठिकाणी असा विचार केला जातो की महिलांना तुम्ही घरी राहा, फक्त पुरुष मंडळीच काय करतील, बाहेर जाऊन तिथं राहतील आणि काम करतील आणि रोजगार मिळवून पैसे मिळवून परत ते आपल्याकडे येते. मग याची उत्तम उदाहरणं आपण सांगू शकतो. उत्तर प्रदेश, बिहार, हे बाहेर राज्यातून जे महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होतं ना, याच्यामध्ये तफावत दिसून येते. काय होतं, तर याच्यामध्ये ना पुरुष लोकसंख्या अधिक स्थलांतर होत असताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे कमी असतं. ज्या काही महिला येतात ते एकतर कुटुंबामध्ये येतात आणि जे बाकी पुरुष असतात ते त्यांचंही कुटुंब असतं, पण ते खर्च इतर गोष्टी ह्या कारणामुळे काय होतात, ते स्वतंत्र एकटेच येतात. ते काही 2-3 दिवस इथं रोजगार करतील, काम करतील, पैसे जमवतील, परत गावाकडे निघून जातील. परत 1-2 महिने गावात राहतील, परत इकडे येतील. मग अशा पद्धतीने ते मॅनेज करतात. पण होतं काय, अंतर वाढलं की स्त्रियांच्या लोकसंख्येचं जे काही स्थलांतराचं प्रमाण आहे ते कमी कमी व्हायला लागतं. आलं लक्षात? हे त्याचं वैशिष्ट्य आहे. परत 5व्या वैशिष्ट्याकडे जाऊया. 5वं वैशिष्ट्य, ग्रामीण भागातील लोकांपेक्षा शहरी भागातील लोकांना स्थलांतरांची जास्त आवश्यकता असते. आवश्यकता कुणाला असते, तर शहरी भागातील लोकांना अधिक आवश्यकता असते. आता आपण तर प्रमाण ज्यावेळी पाहू ना, आपण म्हणजे आकडेवारी ज्यावेळी पाहू आपण, त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की ग्रामीण शहरी स्थलांतर अधिक आहे. पण आवश्यकता शब्दाकडे लक्ष द्या. नंबरचा जर विचार केला किंवा आकडेवारीचा विचार केला तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर हे अधिक होते. पण आवश्यकता कुणाला आहे अधिक स्थलांतराची, तर शहरी भागात राहणारी जी लोक आहेत त्यांना खूप गरज वाटते की मला इथं स्थलांतरित व्हायचंच आहे. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी एखादा व्यक्ती काम करतोय आणि त्याला असं वाटतं की मी जेवढं शिकलेलो आहे किंवा जे मी काम करतोय त्याचा योग्य मोबदला मला इथं भेटत नाहीये, हे छोट्या शहरामधल्या लोकांचं सांगतो. मग हे काय ऑपॉर्च्युनिटी शोधत असतात, हे संधी शोधत असतात की कधी मी मोठ्या शहरामध्ये जाईन आणि तिथं मी दुप्पट पगार मिळवीन, तिथं जाऊन काम करेन. मग या काय अपेक्षा वाढलेल्या असतात त्यांच्या. त्यांना माहिती आहे की मी जे काम करतोय याचा मोबदला त्या मोठ्या शहरामध्ये अधिक आहे. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की एखादा व्यक्ती साताऱ्यामध्ये एक काम करतोय आणि त्या साताऱ्यामध्ये त्या कामाचे त्याला महिना 20,000 रुपये मिळतात. पण त्याच कामासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये त्याला 40,000 ते 50,000 रुपये मिळतात. मग अशा वेळी काय करेल तो व्यक्ती, निवडेल ना पर्याय इकडचा. मग याला जास्त आवश्यकता आहे. पण ग्रामीण भागातला व्यक्ती काय म्हणेल, अरे मला इथं काहीच मिळत नाहीये, मी काय करतो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ना, छोट्या शहराच्या ठिकाणी जाऊन 20,000 मिळवतो आणि मी तेवढ्यावरती समाधान मानतो. म्हणजेच काय, आवश्यकता कुणाला अधिक आहे, तर शहरामधल्या लोकांना. संख्या अधिक कुठं आहे, तर ग्रामीण ते नागरिक. पण आवश्यकतेचा विचार केला तर ती आवश्यकता कुठं आहे, तर शहरी लोकसंख्येला ही अधिक आहे. आवश्यकता वेगळी आणि लोकसंख्या किंवा आकडेवारी ही वेगळी. यावरून हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे, तर स्थलांतराच्या प्रक्रियेत 15 ते 35 वयोगटातील लोकांची लोकसंख्या ही अधिक आहे. म्हणजे जेवढं काही स्थलांतर होतं त्याच्यामध्ये ना सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे, तर तरुणांची आहे. जो काही तरुण गट आहे, या तरुण म्हणलं तरी चालेल, पण नंबर ही लक्षात ठेवा, 15 ते 35 हा वयोगट. हा तरुणांचा जो काही गट आहे, तरुण व्यक्तींचा हा जो काही गट आहे, हा अधिक स्थलांतर करतोय. मग वयस्कर जे आहेत, वयोवृद्ध आहेत, म्हातारे कोतारे हे जे आहेत ना, अशा व्यक्ती स्थलांतर करत नाही आहेत का? करतात, पण यांचं प्रमाण हे खूप कमी आहे. पण या तरुण लोकसंख्येचं, या तरुणांचं प्रमाण हे काय आहे, अधिक आहे. तुम्ही स्वतःहूनही विचार करू शकता, जे पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये किंवा नागपूरमध्ये अशा मोठमोठ्या शहरामध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, स्थलांतर केलं. का केलं? इथं अभ्यास व्यवस्थित होतो, इथं मला सर्व गोष्टी मिळतात, सर्व काही मला इथं समजतं, अपडेट्स मिळत राहतात, म्हणून करतो आपण. बरोबर आहे. पण आता तसं आहे का? आता नाही. आता तुम्ही घरी बसल्या ठिकाणी, तुम्ही शेतात, घरात, कुठेही, वनात, जंगलात, झुडपात, माळावर कुठेही राहा, तुम्हाला सगळे अपडेट तिथे मिळत राहतात. का? आता आपल्याकडे मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलवरती आपल्याला सगळे अपडेट मिळत राहतात. म्हणून आता अशीही आवश्यकता राहिलेली नाही आहे की उठा, पुण्यात जा, पुण्यात जाऊन क्लास जॉईन करा, तिथं लायब्ररी जॉईन करा, तिथं जाऊन अभ्यास करा, हे करा. नाही. आता काय झालं, तुमच्या घरामध्ये सर्व काही सुखसोयी तिथं मिळालेल्या आहेत. सुखसोयी म्हणता येणार नाही, पण तुमच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये तुम्हाला मिळतात.
आणि तेच काम आपण देखील करत आहोत. आपण काय करतो, जे मुलं शहरामध्ये येऊ शकत नाहीत, ज्या मुलांकडे अशी त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाही आहे की ते मोठमोठ्या क्लासची मोठमोठी फीस भरू नाही शकत, अशा मुलांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म घेऊन आलो की ज्यांना घरी बसल्या ठिकाणी आम्ही स्वतः त्यांच्या कनेक्टमध्ये राहतो, स्वतः आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणींचं समाधान देतो. अशा पद्धतीने आपण हे काम करतोय. आलं लक्षात? म्हणजेच काय, आपल्याला ही जे तरुण पिढी तरुण जे आहेत हे असे बाहेर नाही जाणार. हां, जे काही स्किल्ड वर्कर किंवा कंपन्या वगैरे करतात त्याला आपण नाही थांबवू शकत. मग त्याला आपण सरकारला जाब विचारला पाहिजे, का रे बाबांनो त्याच शहरामध्ये त्याच ठिकाणी तुम्ही कंपन्या करताय? का आमच्याकडे कंपन्या येत नाहीत? का आमच्या भागाचा विकास होत नाही? हे आपलंच कर्तव्य आहे. आपणच त्यांना विचारणं गरजेचं आहे की करा, आमच्याकडेही काहीतरी करा. तिथं आम्ही 10,000 कमवायचे, 8,000 रुपये रेंटला घालायचे, परत गावाकडूनच परत 2-4,000 मागून आमचा महिना काढायचा. अशा परिस्थितीमध्ये काही लोक मोठमोठ्या शहरामध्ये पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये राहत आहेत. म्हणजे हे टाळता येईल आपल्याला. आणि सरकार हे विचार करतंय याच्यावरती की हेच मोठी मोठी हीच शहरं काय होतात, फुगायला लागलेत असे दिवसेंदिवस. पुण्याचा मुंबईचा विचार करा, किती वाढलेत, किती म्हणजे शहर कुठं सुरू झालं आणि कुठं संपलं हेच कळत नाहीये. एवढा हा भाग विकास होतोय, ह्या भागाचा विकास होतोय. पण त्याच कंपॅरिझनमध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, आहे का यांचा विकास? नाही आहे ना. मग याला जबाबदार कोण आहे? शासन तर आहेच, पण आपणही आहोत तेवढेच. आपणही तो वळून घेतला पाहिजे आपल्याकडे विकास. विकास हा फक्त त्यांचा अधिकार नाही आहे, आपलाही अधिकार आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा मुद्दा पाहूया. स्थलांतरात साक्षर वर्गाचे प्रमाण हे जास्त असतं. ऑब्विसली दिवसेंदिवस भारत हा काय होत आहे, प्रगत होत चाललेला आहे. त्याची प्रगती वाढत चालली आहे. ते प्रगतीमध्ये मग आपल्यासारखी जी नवीन यंग ब्रिगेड जी आहे किंवा तरुण लोकसंख्या जी आहे तीच भर टाकत चालली आहे या प्रगतीमध्ये. मग ते ऑब्विसली शिक्षितच असणार आहे. मग शिक्षित लोकांचंच काय व्हायला लागले आजकाल, स्थलांतर हे वाढत चाललेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे ना, लक्षात कन्सेप्ट ही. त्यानंतर पुढे जशी यांत्रिक व तांत्रिक प्रगती वाढते तशी स्थलांतराची गतीही वाढते. जशी जशी प्रगती वाढत आली, आठवा इतिहास वाचतोय आपण, वाचतोय ना इतिहास. औद्योगिक क्रांती ज्यावेळी घडली त्यावेळी जो काही जगाने वेग पकडला विकासाचा, तो आणखीनही थांबत नाही आणि तो कधी थांबणारही नाहीये. मग काय झालं, जी पूर्वीची मंडळी ग्रामीण भागात राहायची, महात्मा गांधी काय म्हणाले होते आठवतं ना, की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खेड्याकडे चला, खेड्यात माझी गोरगरीब जनता राहते, त्यांच्याकडे मला जायचं आहे. पण होतंय उलटच. काय होतंय, खेडेच आता शहराकडे निघालेले आहे. खेडेच काय झाले, शहराकडे निघाले आणि त्या शहरांचा आवाढव्य असा विकास झाला. आणि प्रत्येकाला सुखसोयी मिळतात का नाही, म्हणून परत झोपडपट्ट्याच्या समस्या निर्माण झाल्या. जर झोपडपट्ट्याच्या समस्येवरती आपल्याला आहे तो टॉपिक मुख्य परीक्षेला, जर त्याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्राला, आणि आवडला असेल तर नक्कीच कमेंट देखील याच्यावरती करा. त्याच्यावरती आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवूया, झोपडपट्ट्यांच्या असणाऱ्या समस्या. मग या समस्या देखील वाढायला लागल्या ना, होतं ना. हे सर्व काय झालं, हे अशा गोष्टींमुळे व्हायला लागलं. कारण विकास वाढतोय, पण त्या विकासाच्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा शाश्वत विकास होतोय का, किंवा जे काही आर्थिक उत्पादन आर्थिक उत्पन्न मिळतं त्याचं व्यवस्थित डिवायडेशन होतंय का, होत नाहीये ना. मग परत काय समस्या निर्माण होतात, तर अशा समस्या निर्माण होतात. तर ही एकूण 8 वैशिष्ट्ये होती. 8 वैशिष्ट्ये व्यवस्थित लक्षात ठेवा. हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत, तुमच्या लक्षात राहावी म्हणून, वाचून नाही दाखवलेली हे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. आता स्थलांतराचे प्रकार पाहिजेत आपल्याला, कशा पद्धतीनं कसं स्थलांतर होतं, डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहेच, तेही पाहायचं आहे आपल्याला. स्थलांतराचे प्रकार: अंतर्गत स्थलांतर, त्यानंतर बहिर्गत स्थलांतर, तात्पुरते स्थलांतर, कायम स्थलांतर, विवाहानिमित्त होणारे स्थलांतर, शुभमंगल सावधान, त्यानंतर शिक्षणासाठी होणारे स्थलांतर. असे हे एकूण 6 प्रकार सांगितले जातात. इथं आकडेवारी नाही आहे, आकडेवारी आहे ते पुढच्या स्थलांतरामध्ये. इथं आणखीन आपल्याला काही कन्सेप्ट पाहिजे. इथं तुम्हाला आकडेवारी दिसेल आणि आकडेवारी इथं लक्षात ठेवायची. आता ठिकाणानुसार होणारे स्थलांतर 2 भाग केलेत, 2 भाग केलेले आहेत, हे लक्षात घ्या. हे ठिकाणानुसार आहे. ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण नागरी स्थलांतर, नागरी स्थलांतर आणि परत नागरी ग्रामीण स्थलांतर, असे हे ठिकाणानुसार होणारे 4 प्रकारचं हे स्थलांतर आहे. आता आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिलं स्थलांतर आहे ते म्हणजे अंतर्गत होणारं स्थलांतर.
आता अंतर्गत मध्ये काय होतं, तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत होणाऱ्या स्थलांतरास अंतर्गत स्थलांतर म्हणतात. आता इथं आपण दोन गोष्टी पाहू शकतो. एक म्हणजे आपण आता विचार करूया आपल्या भारत देशाचा. भारत देशामध्ये जी काही 28-29 राज्य आहेत, हे तोडफोड तर सारखी चालूच असते. ओके, मग या राज्यामधून एखाद्या विशिष्ट प्रगत राज्यामध्ये होणारं स्थलांतर, मग त्याला आपण अंतर्गत स्थलांतर असं म्हणतो. आता उदाहरणासाठी आपल्या महाराष्ट्रासारखं उदाहरण कुठं मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो यूपी असेल, बिहार असेल, त्यानंतर गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल. म्हणजे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये इतर जे आपल्या भारतातली राज्य आहेत ना, त्यापैकी व्यक्ती नाही असं होणारच नाही. प्रत्येक राज्यातून व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेला आहेच आणि कायमस्वरूपी राहिलेले आहेत इथं. असंही नाही आहे की आले 4 दिवस काम केले निघून गेले. कायमचा राहण्याचा प्रयत्न करतात, कारण संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रासारखं राज्य कुठंही मिळणार नाही. एवढं सहिष्णू, एवढं प्रिय वागणूक, बोलणं सगळं काही एकदम चांगलं आहे. त्यामुळं ओढ प्रत्येकाला एकच असते, महाराष्ट्र. आता जे काही युपीएससी एक्झाम घेते ना, त्यामध्ये केडर डिवायडेशन असतो. प्रत्येक कॅन्डिडेटची इच्छा असते काही हो, पण महाराष्ट्रामध्ये मला पोस्टिंग मिळेल का. महाराष्ट्र एवढं शांत आणि काय म्हणूया आपण शांतता प्रिय असणारं राज्य आहे ना, तसं इतर राज्यामध्ये होत नाही. म्हणून ओढ ही फक्त काय महाराष्ट्राकडे आहे. मग हे झालं भारताच्या बाबतीमध्ये. मग असंच आपल्या जिल्ह्यामध्ये देखील स्थलांतर होतं. आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला ना आपण, तर तुम्हाला इथं दिसून येईल की आपले जे काही जिल्हे आहेत, मग इथं मग आपण म्हणू शकतो परत, मग हे परत सुवर्णम त्रिकोण, पुणे, मुंबई, नाशिक आणि आता औरंगाबाद. हे मग या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामधून काय होतं, स्थलांतर होतं. मग हे झालं अंतर्गत स्थलांतर. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बहिर्गत स्थलांतर. देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर होणाऱ्या स्थलांतरास बहिर्गत स्थलांतर असं म्हणलं जातं. जी लोक आहेत, आता बरीच लोक आहेत तुमच्या आजूबाजूला पण असतील बघा, जे काय करतात, भारत देश सोडून अमेरिका, ब्रिटन, ओके, रशिया अशा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन स्थलांतर करतात. मग शिक्षणानिमित्त म्हणून जातात, पण त्यांना लक्षात येतं की अरे भारतापेक्षा चांगली संधी तर इथंच आहेत, इथंच राहूया, इथंच शिकूया आणि इथंच नोकरी करूया, सर्व पुढचं आयुष्य इथंच व्यतीत करूया. असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल बघा, नासामध्ये भारतातले शास्त्रज्ञ आहेत, बरोबर. नासामध्ये मोठमोठे डॉक्टर भारतातलेच आहे. सॉरी, अमेरिकेमध्ये भारतातलेच मोठमोठे लोक म्हणजे आहेत, जे मोठमोठे डॉक्टर म्हणून तिथं ओळखले जातात. मोठमोठे बिझनेसमॅन तिकडंच आहेत. परत प्रत्येक वर्षाला आणखीन एक न्यूज येते, भारतामध्ये पैसा कमवतात लोक, खूप कमवतात 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 आणि परत काय होतात, हळूच गुपचूप निघून जातात बाहेर देशामध्ये. का बरं? त्यांना माहिती आहे भारताची खूप वाईट परिस्थिती होत चालली आहे. एवढी अशांतता माजली आहे ना, की काही विचारूच नका. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कधी एकदा घरी युद्ध होतं आणि कधी एकदा गोंधळ सुरू होईल भारतामध्ये, नो गॅरंटी. त्यापेक्षा काय करा, पैसा गोळा करा, भरा पिशव्या, निघून जा. आता मी काही इथं नीरव मोदी किंवा विजय माल्या यांच्याबद्दल बोलत नाही, ती तर चोर लोक आहेत. त्याने आपला पैसा चोरलाय, चोरून घेऊन गेलेत ते. पण ही लोक कमवून, इमानदारीनं कमवला, याने बिझनेस केला. पण आता लक्षात आलं की नाही, इथं नाही राहायचं. आता काय करायचं, बाहेर देशात राहायचं, इथला बिझनेस ऑपरेट करायचा. मग अशा पद्धतीने ही काय होतं, स्थलांतर होतं, बाहेर देशामध्ये चालली लोक. त्यानंतर पुढे तात्पुरते स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या अल्पकालीन स्थलांतरास काय म्हणलं जातं, तात्पुरतं स्थलांतर म्हणलं जातं. मग तात्पुरत्या स्थलांतरामध्ये परत आपण तीच कारणं सांगू शकतो. दुष्काळ पडला, पूर आला, महामारी पसरली, किंवा शिक्षणासाठी काही लोक जातात. शिक्षण पूर्ण झाले की परत आपल्या गावी निघून येतात. एखादा कोर्स शिकण्यासाठी जातात, काही टेक्निकल गोष्टी शिकण्यासाठी जातात. काही कारणामुळे, काही आता ऊसतोड मजूर आहेत बघा, ऊस कामगार, ऊसतोड कामगार असतात. ते काय करतात, तेवढ्या सीझन पुरतं बीडपासून मग सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणी काय होतात, स्थलांतरित होतात. त्यानंतर ऊसाचा सीझन संपला की मग परत रिटर्न आपल्या आपल्या गावी येतात. मग त्याच्यामध्ये आपण यांना पकडू शकतो तात्पुरते स्थलांतर. त्यानंतर कायमस्वरूपी स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोजगार असेल किंवा व्यवसायानिमित्त, रोजगार व्यवसायानिमित्त होणार हे स्थलांतर असतं. रोजगार नाहीये गावामध्ये, रोजगार नाहीये छोट्या शहरामध्ये, मग मोठमोठ्या शहरामध्ये रोजगार मिळतो. मग काय करायचं, जायचं. वाटलं ना, नाही अरे इथंच व्यवस्थित आहे, या म्हणजे इथं आल्यानंतर 4 घास सुखाचे खाऊ शकतोय, काय करणार आहे परत जाऊन त्याच ठिकाणी परत जाऊन उपाशी मारायचं का, त्याच ठिकाणी ते मातीत जाऊन शेतात जाऊन काम करायचं का, तरीही पोटाची खळगी भरत नाही. मग काय करतात विचार लोक,
नाही राहूया आता तिथेच. काही लोक छोट्या शहरामध्ये व्यवसाय करतात, त्यांना असं लक्षात येतं की यार नाही इथं ह्या व्यवसायाला संधी नाही आहे, मी जातो पुण्यामध्ये, मी जातो मुंबईला, मी जातो औरंगाबादला, मी जातो नाशिकला, मी जातो नागपूरला, या ठिकाणी मला चांगले संधी आहेत व्यवसायाला, तिथं जाऊन व्यवसाय करतो, तिथंच स्थायिक होतो, तिथंच घर घेतो, तिथंच राहतो. मग अशा पद्धतीने होणारं हे कायमस्वरूपी स्थलांतर असतं. त्यानंतर पुढे विवाहानिमित्त होणारे स्थलांतर, हे ठरलेलंच आहे. काय कोण ही पद्धत आणली काय माहिती की लग्न झाल्यानंतर मुलीनेच मुलाच्या घरी जावं. मी आता असं म्हणेन नवीन पद्धत सुरू करा ना, घ्या मुलाला तुमचं घर जावई बनवून. जशी मुलगी लग्न झाल्यानंतर त्या मुलाच्या घरी जाऊन सर्व कामं करते, तसं मुलाला घ्या तुमच्या इकडे, तुम्ही पण त्याला शेती करायला लावा, पाठवा कुठल्या तरी कंपनीमध्ये कामाला, घ्या त्याचा पगार करा ना, बदला ना रूढी पद्धती. आता किती दिवस तेच चालणार आहे. पण होता विवाहानिमित्त महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे शिक्षणानिमित्त होणारे स्थलांतर, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये काय करतात किंवा छोट्या शहरातून मोठ्या शहरामध्ये हे स्थलांतर होतं. जशी ज्याची ऐपत तसं तो त्या पद्धतीने हे करतो. एखाद्या खूप ग्रामीण भागातला व्यक्ती पैसा चांगला असेल तर तो पुणे मुंबई दिल्ली अशा शहरामध्ये जाऊन शिक्षण घेईल. जर पैसाच नसेल तर तो म्हणेल की नाही या छोट्या शहरामध्ये जाऊन मी शिकू शकतो. ज्याच्याकडे काहीच नाही तो चालला बिचारा आपल्या शेतामध्ये काम करायला, म्हशी घेऊन हे करून तो करून. प्रत्येकाच्या परिस्थिती प्रमाणे ते होत असतं. मग इथं काय होतं, शिक्षणानिमित्त होणारं स्थलांतर, याच्यामध्ये अशा गोष्टी आपण विचारात घेऊ शकतो. ओके. त्यानंतर पुढे आकडेवारी असणारा भाग, ग्रामीण ग्रामीण स्थलांतर, जे ठिकाणाहून होणारं स्थलांतर आहे त्याच्यामध्ये आता हे पाहायचं आहे आपल्याला. पहिलं आहे ते म्हणजे ग्रामीण ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण मधून ग्रामीण भागात होणारं स्थलांतर. ग्रामीण भागात एखादा प्रदेश अधिक विकसित झाला, ओके, तर अशा भागात रोजगारानिमित्त लोकांचे स्थलांतर होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं विवाहानिमित्त महिलांचे स्थलांतर होते. आणि या ग्रामीण ग्रामीण स्थलांतरामध्ये एक लक्षात घ्या, ग्रामीण ग्रामीण स्थलांतरामध्ये सर्वाधिक प्रमाण कुणाचं आहे तर ते महिलांचं आहे. कुणाचं आहे, महिलांचं आहे. त्यामुळे हा मुद्दा IMP करतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. महिलांचं सर्वाधिक स्थलांतर होतं. मग त्या ग्रामीण ग्रामीण भागामध्ये आता तुम्हाला लक्षात नाही येणार ग्रामीण ग्रामीण भागामध्ये असा काही विकास होतो. आता लक्षात, साधं उदाहरण घ्या, पश्चिम महाराष्ट्र पकडूया आपण. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेती अधिक आहे, फळबागायत पिकं घेणारी शेती अधिक आहे. मग अशा भागामध्ये काय होतं, रोजगारानिमित्त हे ग्रामीण भागातली लोक जे आहेत ते काय होतात, अशा ठिकाणी जाऊन काय करतात, रोजगार मिळवतात. मग याच्यामध्ये आता अकलूज असेल, माळीनगर असेल, बारामती असेल किंवा हे सोलापूर असेल, पुणे असेल, हे जे काही मोठमोठे असे प्रगत म्हणून ओळखले जाणारे जिल्हे आहेत ना, यांच्या ग्रामीण भाग देखील ह्या उजनी धरण किंवा शिवाजी सागर जो आपण काय म्हणूया आपण त्याला कोयना धरण म्हणा, ह्या अशा धरणांमुळे काय झालं, यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झालं आणि याचा उपयोग करून यांनी काय केलं, आपली बागायती शेती निर्माण केली. आणि इथं काय झाल्या तर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आणि या निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधीमधून हे ग्रामीण ग्रामीण स्थलांतर झालं. पण याच्यामध्ये सर्वात मोठा जो भाग आहे किंवा जो हिस्सा आहे तो कोणाचा आहे तर विवाहानिमित्त स्थलांतर होणाऱ्या महिलांचा आहे, जे तुम्हाला इथं आकडेवारीवर पण लक्षात येईल. आता आकडेवारीचा विचार केला तर 2011ची आकडेवारी आपण घेतलेली आहे. एकूण स्थलांतर झालं होतं 2,18,88,000. मग याच्यामध्ये पुरुष लोकसंख्या किती आहे तर 65,29,000. आणि याच्यामध्ये स्त्री लोकसंख्येचं स्थलांतर तर ते आहे 1,53,88,000. म्हणजे तुम्हाला फरक लगेच जाणवतो इथं की पुरुषांपेक्षा महिलांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे अधिक आहे. किती आहे ते तर 88,29,000 महिलांनी, म्हणजे पुरुषांपेक्षा अधिक महिलांचं काय आहे स्थलांतर होण्याचं प्रमाण आहे. आणि याच्या पाठीमागं कारण काय आहे तर ऑब्विसली विवाह. तर हे होतं ग्रामीण ग्रामीण स्थलांतर. आता पुढे आपल्याला पाहायचं ते म्हणजे ग्रामीण नागरी स्थलांतर, ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये होणारं हे स्थलांतर. आता शहरी भागात रोजगाराच्या संधी व उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. रोजगार आहे, शिक्षण आहे, व्यवसाय आहे, खूप कारणं सांगता येतील यामध्ये. मग याच्या निमित्त काय होतं, हे स्थलांतर होतं. मग याच्या आकडेवारी जर आपण पाहिली तर 1,34,59,000 एवढं स्थलांतर ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये पुरुषांची संख्या 70,26,000 आहे आणि याच्यामध्ये स्त्रियांची संख्या 64,33,000 एवढी आहे. याच्यामध्ये पुरुष लोकसंख्येचं प्रमाण हे काय आहे अधिक आहे.
हे पण लक्षात ठेवा की कोणत्या स्थलांतरामध्ये स्त्रियांचं, कोणत्या स्थलांतरामध्ये पुरुषांचं प्रमाण हे अधिक आहे. हे नंबर जरी लक्षात नाही ठेवले तर एवढंही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही चांगलं. ओके, मग या ग्रामीण नागरी स्थलांतरामध्ये पुरुष लोकसंख्येचं प्रमाण हे अधिक आहे. आणि याची कारणं काय असतील तर तुम्हाला ती माहितीच आहे की प्रत्येक वेळी असं नाही होत की सहकुटुंब स्थलांतर केलं जाईल. काही वेळा एकटा पुरुष शहरामध्ये जाऊन राहतो, रोजगार करतो, मग तो परत काही दिवसासाठी गावी परत येतो. मग या अशा पद्धतीने चाललेलं असतं. म्हणून इथं काय पुरुषांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण हे अधिक आहे. पुढचं स्थलांतर आहे ते म्हणजे नागरी नागरी स्थलांतर. ग्रामीण स्थलांतर झालं, ग्रामीण नागरी स्थलांतर झालं, आता नागरी नागरी म्हणजे शहरातून दुसऱ्या शहरामध्ये होणारं स्थलांतर. मग याचं काय कारण आहे? लहान शहरातून मोठ्या शहरात होणारे स्थलांतर कशासाठी होतं? नोकरी, व्यवसाय या कारणामुळे काय होतं? हे स्थलांतर केलं जातं. आता एखाद्या शहरामध्ये मला नोकरी मिळत नाही, हे आता एक्सप्लेन केलेलं आहे, रिपीट होईल तुम्हाला. एखाद्या शहरामध्ये मला व्यवस्थित कमी पगाराची नोकरी आहे, पण मोठ्या शहरामध्ये मला त्याच नोकरीसाठी मला अधिक पगार मिळतोय, म्हणून होईल. व्यवसाय इथं माझा व्यवस्थित चालत नाही किंवा कस्टमर नाही आहेत, मोठ्या शहरामध्ये अधिक आहेत, म्हणून स्थलांतर होईल. या कारणामुळे स्थलांतर होतं. मग याची लोकसंख्या जर पाहिली आपण तर 1,31,35,55,000 एवढी याचं लोकसंख्येमध्ये प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये पुरुष 63,51,000 आणि महिला ज्या आहेत त्या म्हणजे 68,08,000. 68,08,000. याच्यामध्ये देखील स्त्रियांचं प्रमाण हे अधिक दिसतं, 4,57,000. का वाढलं इथं? का वाढलं? आता शहरामध्ये पण मुली असतात ना, मग त्या पण लग्न करतात. इथंही पण तेच कारण आहे. काय? तर विवाह. कशामुळे? विवाहामुळे काय झालेलं आहे तर इथंही महिलांचं प्रमाण हे अधिक आहे. आता विवाहच म्हणता येणार नाही, पण इथं जॉबसाठी महिलाही बाहेर घराबाहेर पडतात, पण त्यांचीही भर पडते. पण विवाह हा काय होतो मोस्ट ऑफ दी आपण इंडिकेट म्हणून किंवा इंडिकेटर म्हणून आपण लक्षात ठेवण्यासाठी हा मुद्दा गृहीत धरूया आपण. ओके, हे झालं नागरी नागरी स्थलांतर. त्यानंतर पुढे आहे नागरी ग्रामीण स्थलांतर. स्थलांतर बघा, म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं विकसित भागाकडून अविकसित भागाकडे पण स्थलांतर होतं. म्हणजेच काय तर नागरी भागाकडून ग्रामीण भागाकडे पण स्थलांतर होतं. पण हे स्थलांतरित करणारे लोक चांगले मालदार असतात. ओके, शहरातील वाढती लोकसंख्या, जागेचे प्रश्न, प्रदूषण या कारणामुळे हे स्थलांतर घडून येतं. याच्यामध्ये काही गरीब लोकही असतात, नाही असं नाही की ज्यांची आता परिस्थितीच नाही की आपण शहरामध्ये आपण राहू शकू, आपला खर्च भागवू शकू. मग अशा वेळी शहरात राहणारी लोक ज्यांनी 20-25 वर्षाचा काळ शहरामध्ये घालवला, अशी लोक देखील ग्रामीण भागामध्ये स्थलांतरित होतात. का? शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाचा खर्च हा कमी आहे. भाज्या स्वस्त आहेत, घराचे भाडे स्वस्त आहेत, सर्व गोष्टी अशा कित्येक तर गोष्टी आहेत की ज्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला फुकट दिल्या जातात. फुकट दिल्या जातात. शेतकरी शेतात जर तुम्ही गेलात एका शेतकऱ्याच्या, काय खायचं ते खा, घरी पण घेऊन जा असं म्हणतो शेतकरी. पण शहरातील लोक तसं नाही करत. एकतर आलं ना की किती देऊ असंच विचारतात, म्हणजे पुढच्या माणसानं खाऊच नाही. बरोबर. मग आता याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर 38,47,000. मग याच्यामध्ये परत अशीही लोक असतात की शहराच्या जीवनाचा वीट आलाय, पैसा भरपूर आहे, पण ह्या गर्दी गोंधळात राहायचं नाही. मग तसं सुरुवातीला सांगितलं, शेजारी एखादं छोटं गाव असेल, त्या गावामध्ये जाऊन राहणार, मस्त फार्म हाऊस बांधणार, सगळ्या गोष्टी ऐश्वर्या अपडाऊन करतील. मग अशी लोक असतात. यांची लोकसंख्या 38,47,000. याच्यामध्ये पुरुषांचं 16,76,000 एवढं प्रमाण आहे आणि परत 21,71,000 हे स्त्रियांचं प्रमाण आहे. इथंही काय झालेलं आहे, स्त्रियांची लोकसंख्या ही अधिक आहे. का अधिक आहे हो? अशा ठिकाणी पण काही ठिकाणी होतं ना, महिलांचे लग्न होतं ते परत येतात इथं. परत काही ठिकाणी असंही होतं, वैधव्य आलं, इतर काही कारणं असतील, अशामुळं मग एकटी महिला नाही राहू शकत, मग ती आपल्या आईवडिलाकडे किंवा सासू सासऱ्याकडे परत येऊ शकते. मग अशामुळे ही देखील इथं महिलांचं प्रमाण अधिक असू शकतं. ओके, कारण जनगणनेमध्ये असं हे मेन्शन नसतं केलेलं की का गेली बाई तू, फक्त गेली ना गेली एवढंच लक्षात ठेवतात, म्हणजेच तिथं स्थलांतर झालेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातून होणारं स्थलांतर. इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये होणारं स्थलांतर खूप मोठा प्रश्न आहे. राजसाहेबांना विचारा आपल्या. राजसाहेबांनी काही काळापूर्वी आंदोलन केलं होतं अशा लोकांविरुद्ध, परत ते शांत झालं, पण आहे खूप मोठ्या प्रमाणात. जसं सुरुवातीला मी सांगितलं, चर्चा केलेलीच आहे. पण इथे गोष्ट आहे, ही आकडेवारी जी आहे ती 2011ची आहे, 2001ची आहे. 11ची ही आकडेवारी अवेलेबल नाहीये. ओके, मग याच्यामध्ये आपण याचा विचार केला तर हा
उतरता क्रम आहे, म्हणजेच काय सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातून काय झालं महाराष्ट्रामध्ये स्थलांतर झालं. त्यानंतर दुसरा क्रमांक कर्नाटक. कधी वाटत नाही आपल्याला फक्त एकच दिसतं यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आपण यांनाच ओरडत असतो, पण कर्नाटक राज्यातून पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं आणि तो दुसऱ्या क्रमांकावरती हेही लक्षात ठेवा. तिसरा क्रमांक गुजरातचा आहे, चौथा मध्य प्रदेश, पाचवा आंध्र प्रदेश, सहावा आहे तो म्हणजे राजस्थान आणि सातवा आहे तो म्हणजे आपला बिहार. आता याच्यामध्ये ना हा उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांना बिमारू राज्य म्हणतात. काय म्हणतात? बिमारू राज्य. हेही लक्षात ठेवा, बिमारू राज्य. का? उद्योगधंदे नाही आहेत, रोजगार नाही आहे, खाण्यापिण्याचे म्हणजे खूप खूप मागास असलेली राज्य आहेत. लोकसंख्या अधिक आहे, हे याचं मूळ आहे. लोकसंख्या अधिक आहे हे याचं मूळ आहे. तर राजस्थानमध्ये लोकसंख्या कमी आहे, पण काय म्हणूया आपण ओसाड भाग खूप आहे, वाळवंट खूप आहे, त्यामुळं इथलेही लोक इकडे येतात. म्हणून या 4 राज्यांना काय म्हटलं जातं? बिमारू राज्य म्हणून ओळखलं जातं. ही ओळख त्यांची लक्षात ठेवा. विचारू शकतात कधी आधीमध्ये, काय सांगता येत नाही. त्यानंतर पुढे जाऊया. मग आता पहिले काही राज्यांचं आपण लोकसंख्या पाहूया की किती लोकसंख्येने आपल्या राज्यामध्ये स्थलांतर केलेलं आहे. आता पहिला आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधून 20,72,000 एवढ्या लोकसंख्येने काय केलंय? महाराष्ट्रामध्ये स्थलांतर केलं. मग याच्यामध्ये परत पुरुष लोकसंख्या ही सर्वाधिक आहे, किती? 14,26,000 आणि स्त्रियांची 6,46,000. आता हे मुद्दे आपण सुरुवातीला एक्सप्लेन केलेले आहेतच. मग इथं काय फक्त एक आपण निष्कर्ष काढूया की पुरुषाचे प्रमाण हे काय आहे? अधिक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावरती असणारं, याच्यातून 11,65,000 एवढ्या लोकांचं स्थलांतर झालं. मग याच्यामध्ये पुरुष लोकसंख्या ही कमी आहे. हा स्टार करणारा मुद्दा आहे की कर्नाटक राज्यातून जे स्थलांतर होतं याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे आणि स्त्रियांचं प्रमाण हे अधिक आहे. का बरं? सांगतो. पहिला हे आकडेवारी पाहूया. पुरुषांचं 5,36,000 एवढं प्रमाण आहे आणि त्याच तुलनेमध्ये महिलांचं 6,29,000 एवढं प्रमाण आपल्याला दिसून येतं. का बरं 6 लाख एवढं आहे? तर याच्या पाठीमागे कारण आहे ते म्हणजे परत विवाह. कारण जी आपली शेजारी असणारे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये काय होतं? विवाह निमित्त महिलांचं स्थलांतर होतं. बऱ्याच आपल्या महाराष्ट्राच्या सुना या कर्नाटक राज्यामधील आहेत, तसंच गुजरातच्या पण आहेत, तेही लक्षात ठेवा. ओके, गुजरात परत तिसऱ्या क्रमांकावरती असणारं गुजरात 8,49,000 एवढ्या लोकसंख्येचं महाराष्ट्रामध्ये स्थलांतर झालेलं. त्याच्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 4,12,000 आणि स्त्रियांची किती आहे? तर 6,29,000. म्हणजे इथंही काय झालं? तर महिलांचं किंवा स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. परत काय कारण आहे? तर विवाह. आता तुम्हाला खोटंच वाटेल हे विवाह प्रत्येक कारण महिला आले की विवाहच म्हणतात. अहो हेच आहे. आता बरीच कारणं असतील, नाही असं नाही आहे, पण आपल्यापर्यंत पोहोचलेली किंवा जनगणनेमध्ये निष्कर्षामध्ये आलेली हे एकच कारण सांगतात की विवाहामुळेच काय होतं? महिलांचं स्थलांतर होत असतं. तर हे होतं आपलं स्थलांतर या मुद्द्यावरती असणारं डिटेल विश्लेषण. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक पण करा आणि कमेंट पण करा. आणि पुढे जर तुम्हाला लोकसंख्येवरती आणखीन काही लेक्चर हवे असतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. नक्कीच मी तुमच्यासाठी ते लेक्चर घेऊन येईन. भेटूया मग परत अशाच एका नवीन लेक्चर सोबत. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.